नमस्कार मित्रांनो, मी कोकणी तुषार किंजळकर पुन्हा एकदा नव्या व्हिडिओ सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, जोडीनं चाललोय, माझी बायको आणि पालखीपट पाहण्यासाठी चाललोय। दोन बहिणींचा पालखीपट सोहळा आई वरदान देवी आणि आई चणकाई देवी असा रंगतो। शिमगा झाल्यानंतर हा सोहळा रंगतो आणि पाण्यासारखा असतो। दोन्ही बहिणींचा भेटल्यानंतर तो ढोलांचा नाद आणि सर्व पाण्यासारखंच चला तर तुम्हाला सफर घडवतो दोन पालखी भेटीची। तेव्हा लोक चालले, भाऊ समोर उभाच आहे। चला, हा सोमादा पण आलाय, आमच्या वाडीचे उत्तराधिकारी। आणखी पालखी भेटीसाठी गळ्यात कटकी घालून काय बोलताय? आणखी आमचा हा साजच आहे। आपल्या पालखीचा भेटायला जातोय तिकडे आम्ही। हा साज घेऊन जातो आम्ही, गळ्यातली कटकी आणि गांधी टोपी। दरवर्षी अक्षय असतो आपल्याकडे, एकही वर्ष असा चुकवीत नाही तो। पालखी भेटीला येणारच येणार आणि आज रात्रभर पालखी नाचवून सकाळी 4 वाजता उठून जाणार, काही झालं तरी पण। ठाणेवर आलोय आणि तुम्ही पाहू शकता जी गाड्यांची गर्दी जमा झाली, ह्याच्यावरून आपल्याला कळतं की लोक किती येणार आहेत पालखी भेटीसाठी। सर्व स्टॉल लागले दोन्ही साईडला। मामांचा मग स्टॉल आहे इथे, माझे मामा लागतात पण तिथे। मामानो कसे आहात? बरे आहेत ना? मामांचा स्टॉल आहे, हे बघा दुकान आहे, दरवर्षी असतात ते इथे। सानेवर पोचलोय आणि सुंदर अशी रांगोळी काढला नाही यावर्षी। बघा एक माहोल तयार झाला आहे दोन्ही पालखी भेटीचा। हा वृक्षही मोठा आहे, आपल्याला याच्यावरून कळतं की आपण झाडं किती जोपासली पाहिजेत, जुनी झाडं। आणि त्याच्या छायेखाली पूर्ण इकडं सावली आहे। मित्रांनो, सानेवरून आता आलो आहे, आता पालखी येणार आहे आपली आणि त्याच्यासाठी सर्वजण रेडी आहेत, इकडे तयार आहेत आपल्या पोरं। पालखीला कधी खांद मारतो आणि कधी खांद्यावर घेतो, हे सौभाग्य असतं, भाग्याचं काम मानलं जातं आणि त्याच्यासाठी सर्वजण एकत्र झाले। बघा आज होणारा पालखी भेटीचा सोहळा वरदानी आई आणि चणकाई देवी असा 2 बहिणीमध्ये रंगणार आहे, त्याच्याविषयी माहिती देतात आपल्याला। बोला। आपल्या हा जो कडवईतला शिमग्याचा कार्यक्रम असतो, त्या सगळ्या कार्यक्रमामधला हा एक वैशिष्ट्यपूर्ण आणि आगळा वेगळा कार्यक्रम आपल्या ह्या रत्नागिरी जिल्ह्यामधला एक प्रतिष्ठित कार्यक्रम म्हणून आपण नेहमी इथे खूप सारे भक्तगण येत असतात। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आता आपण जर ज्या ठिकाणी उभे आहोत, इथून आलं तर कुठेही वाट केलेली नाही किंवा कुठेही साफसफाई केली नाही किंवा रस्ता नाही, परंतु ज्यावेळेस ती पालखी येते, ती पालखी एवढ्या स्पीडनी येते, ती जी तरुण मंडळी भक्त मंडळी जी घेऊन येतात त्या पालखीमध्ये ज्यावेळेस ती पालखी ज्या स्पीडला असते, ती स्पीड पाहिल्यानंतर मनाचा कधीतरी थरकाप उडतो की एवढ्या स्पीडनी नेतानासुद्धा कधीही कोण पडत नाही किंवा कधीही कोणाला कुठली साधी जखम होत नाही। ही खऱ्या अर्थानं देवाची, त्या देवीची कृपा या सगळ्या भक्तगणांवर असते। आणि ज्या ठिकाणी पालखी मिळते तिथला तर तो क्षण, जी 2-3 मिनटं असतात, ती 2-3 मिनटं तर डोळ्याचं पारणंच फेडलेलं असतं। आणि मग आपण जे म्हणत असतो की देव आपल्याला बघायला कुठे मिळतो आणि देव आहे की नाही, ते ह्याच्यातून आपल्याला ते अनुभवायला मिळतं। देवाचं रूप आपल्याला दिसत नाही, परंतु देव आपल्या बाजून आहे हे आपल्याला ह्याच्यातनं अस्तित्व दिसतं। दादा तुम्ही बोलताय? आज या ठिकाणी शिमगा उत्सव चालू आहे। शिमगा उत्सव चालू असताना कडवई गावचा शिमगा आजच्या 3ऱ्या दिवसाची देवीची भेट म्हणजे चंडिका, विद्यागिरीमध्ये जी चंडिका देवी आहे तिला कडवई गावची देवी भेटायला येते। आणि त्यानिमित्त या ठिकाणी आमच्या कडवई जिल्ह्याचे गटाचे माजी सदस्य आणि जिल्हा माजी अध्यक्ष संतोष तेराडे साहेब आणि पोलीस पाटील गजाभाऊ कुंभार ही सगळीच मंडळी, हे तरुण नव्हे, रत्नागिरी जिल्ह्यातून जे वेगळे लोक येतात, पाहुणे लोक येतात, ते बघण्यासाठी येतात। 2 आईची भेट होते, त्या अंगावरती शार येत असते। दोन्ही आईची भेट झाल्यानंतर
अतिशय एकदम लोक भारावून जातात, एवढा लोकांच्या अंगामध्ये शेळारी येते आणि असं शांतपणे हा शिमगा 3 दिवसाचा उत्सव कडवई गावामध्ये 10,000 लोक तिथला गाव आहे, परंतु कुठल्याही प्रकारचे मतभेद नसताना अतिशयपणे हा निर्विघ्नपणे पार पडतो आणि खेळीमेलीच्या वातावरणानं पार पडतो असा हा शिमगा उत्सवाचा 3रा दिवसाचा शिमगा उत्सव चालू आहे. आणि आत्ता थोड्याच वेळात दोन्ही पालख्याची भेट होईल. त्या ठिकाणी जवळजवळ नाही म्हटलं तर 10-15,000 लोक या ठिकाणी उपस्थित राहतात. भाविक भक्त बघण्यासाठी, आवर्जून बघण्यासाठी लोक येतात दर्शनासाठी. धन्यवाद. आणि पालखी आता आपल्या समोरच येते, वर्धानी देवीची पालखी वर्धा यायची. हे बघा, सर्वजण पालखी भेटीसाठी जमा झाले. आणि दोन्ही पालख्या मिळून सानेवर जातील ना, सानेवर गेल्यानंतर तिथे दर्शन घेण्यासाठी ठेवल्या जातील.
दोन्ही पालखी येत आहेत खालून. दोन बहिणीची भेट झाली. काय चुकलं वागला पदार्थ सांभाळ कर आणि दोन बहिणीचं एक बदलून बाय सगळी सांभाळ आनंदाचा कार्यक्रम होऊ दे ना. मित्रांनो पालखीपेठ झाले, पूजाही झाले दोन्ही देवींच्या आणि आता थोडीशी जत्रा फिरायची बोलतो आपण. जे कडवई मंदिरातून पालखी आणण्यासाठी जातात त्यांची अवस्था बघा, पूर्ण घामाने भिजून निघाला तो. आणि हे प्रेम असतं आपल्या गावदेवीवर आणि त्या गावदेवीसाठी प्रत्येकजण कष्टही घेत असतो. जवळजवळ 2 तास चालून आला तो पालखी कांद्यावर घेऊन. कसं वाटतं? रक्तामध्ये भिंत, रक्तामध्ये भिंत असं म्हणायचं आहे त्याला. मित्रांनो भाचावरती गेला होता आणि बोरं घेऊन आला आपल्यासाठी, गावची गावरान बोरं. खाऊया, मस्त लागतात रे. एक टेस्ट करायला भेटत नाही आता मुंबईला कधी. चला आता जत्रा फिरूया. काय देतोय रे सूर्यकांत? काय देतो? कलिंगड देतो बोललास ना? कलिंगड देतोय आपल्या. आपला पोलीसवाला दादूस आलाय. दादा किती वर्षाने आलास? मी 6 वर्षाने आलो पालखीसाठी. कसं वाटलं? आणखी खूप मजा येते आणि एक तो आनंद वेगळाच असतो. कालपासून मी झोपलोच नाही, यायचं होतं गावी म्हणून. पूर्ण रात्रभर जागा? पूर्ण रात्रभर जागा. आणि आता परत कुठलं ड्रायव्हिंग करत आलो आहे. नशा वेगळी आणि वेगळीच एवढी मजा येते. मी तब्बल 6 वर्षाने आलो आहे पालखीसाठी. खूप मजा येते. काय खायला देतोय आम्हाला आता? चला ना, काय पाहिजे ते देतोय आपल्याला. आणि खरोखर म्हटल्याप्रमाणे तो काहीही देऊ शकतो. आता आम्ही फक्त बोट दाखवलं पाहिजे. चला बघूया काय देतोय ते. पोलीसवाल्या दादानं बघा आपल्यासाठी कलिंगड दिला नाही इथं पार्टी म्हणून. 6 वर्ष आल्यानंतर, 6 वर्ष झाली त्याला आणि ते आल्यानंतर पार्टी दिला नाही. हे घ्या, हे पोरांनो घ्या, हे घ्या ना. मित्रांनो तिकडची पार्टी झाली आणि बायकोसोबत थोडी शॉपिंग करतो बोललो, जत्रेत फिरतो. आणि हा बघा आमचा छोटू खेळावा कसा रंगला येतो. गळ्यात कटकी. कोकणी माणूस बघा शिमग्यात कसा फिरतो. त्याला शिकवावं लागत नाही कोकणी माणसाला, बरोबर स्टाईल कॉपी करतो.
अशा प्रकारे हा 2 बहिणींचा पालखी भेटीचा सोहळा संपन्न झाला आणि हा व्हिडिओ इथे संपवतो. अशा सुंदर ठिकाणी 2 बहिणींचा पालखी सोहळा जिथे संपन्न झाला अशा ठिकाणी हा व्हिडिओ संपवतो. आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.